नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव असतील, प्रत्येक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असेल, त्याच्या तोंडी एकच शब्द आहे की सर, आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. हे पैसे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या पैशावरती आमचं पूर्ण महिन्याचा खर्च किंवा आमचं पुढचं जीवन हे अवलंबून असतं. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे त्वरित आमच्या खात्यामध्ये दिले पाहिजे. यामध्ये अशा पद्धतीचा खंड पडता कामा नये, गॅप पडता नाही, कारण हे पैसे राज्य सरकारच्या खिशातून येत नाहीत, तर हे पैसे जनतेकडूनच सरकार घेतं आणि पुन्हा जनतेला वाटप करत असतं. अशा पद्धतीचा भाग असताना आमचे पैसे गेले कुठे, कुठे वापरले गेले, असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारले जातात. आता तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट असाल तर तुम्हाला 2-3 क्लिप ऐकायला मिळाले असतील. त्या 3 ते 4 क्लिप असतील. या 3 ते 4 क्लिप ह्या मंत्रालयाच्या माध्यमातूनच आलेले आहेत, परंतु त्या क्लिपमध्ये प्रत्येक अधिकारी किंवा जो कर्मचारी असेल तो वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देताना दिसत आहे. म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पैशांच्या संदर्भात कोणाला काहीच पत्ता नाही का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तर क्लिप अशी होती की शासन निर्णय वगैरे काय गरज आहे, आम्ही तुम्हाला डायरेक्ट पैसे देतोय ना, तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही आम्हाला फोन करून त्रास देण्यापेक्षा आम्ही डायरेक्टच तुम्हाला पैसे देतोय. माझ्या निराधार बांधवांनी विचारलं की सर, शासन निर्णय नाहीये, कधी शासन निर्णय येणार, मग पैसे कधी येणार. तर तिकडनं असं उत्तर आलं की शासन निर्णयाची काय गरज आहे, डायरेक्ट आम्ही पैसे देऊ, काळजी करू नका, एवढे दिवस थांबले, 2-3 दिवस थांबा. मला ती ऑडिओ ऐकल्यानंतर मला एक थोडंसं हे वाटलं की एवढं राज्य सरकारने किंवा त्या कर्मचाऱ्यांनी मनावं घेतलंय काय. आपण एक व्हिडिओ टाकली होती की शासन निर्णय कशाला टाकताय प्रत्येक वेळेस, इतर पेन्शनधारकांना तुम्ही प्रत्येक महिन्याला शासन निर्णय टाकता का, तर नाही टाकत. मग माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीमध्ये तुम्ही शासन निर्णय टाकाल तेव्हाच हे पैसे दिले जातील, असा हा सिस्टम का तयार केलाय. ती ऑडिओ ऐकल्यानंतर मला असं वाटलं की राज्य सरकारने मनावर घेतलं की काय, की शासन निर्णय न देता पैसे देणार. ही एक महत्त्वाची क्लिप आली. त्यानंतरची अशी एक क्लिप आली की जे काही बांधव आहेत किंवा लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांचं KYCचं काम चालू आहे, अपडेटचं काम चालू आहे, मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. माझं एक मत तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, अरे ज्या बांधवांना अपडेटची किंवा KYCची गरज नाही, म्हणजे त्यांना पैशांची गरज नाही आहे, आता तुम्ही एक 100 लोकांना किंवा 1000 लोकांना त्यांची अपडेटचं काम पेंडिंग आहे म्हणून तुम्ही लाखो लोकांना या ठिकाणी गृहीत धरून त्यांचं काम थांबवलेलं आहे, त्यांचे पैसे थांबवलेत का. म्हणजे काही ठराविक लोकांसाठी तुम्ही एवढ्या महाराष्ट्रातील प्रत्येक निराधार बांधवांचे पैसे थांबवलेत आणि त्याचं कारण तुम्ही ठेवताय की अपडेटचं काम सुरू आहे. पण ज्यांना गरज नसेल ते अपडेट करणार नाही, पण ज्यांना गरज आहे, ज्यांनी अपडेट केलंय त्यांना पैसे द्यायला काही हरकत नाही. मग हे अपडेटचं कारण काही त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते समोर ठेवतात. काही लाभार्थ्यांनी मंत्रालयाशी संपर्क साधला असता त्यांना अशी माहिती मिळाली की ही माहिती आमच्या स्तरावरती तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला महसूल रिलेटेड ही माहिती आहे, महसूल खात्याशी संपर्क साधावा लागेल. त्या बांधवांनी महसूल खात्याशी संपर्क साधला असता महसूलवाले बोलतात की आम्हाला या संदर्भात काही कोणत्याही प्रकारचे अपडेट नाहीये, तुम्ही मंत्रालयाशी संपर्क साधा. म्हणजे इकडे विचारलं तर तिकडचे बोर्ड दाखवतात, तिकडे विचारलं तर इकडेचे बोर्ड दाखवतात. आणि आपल्याला जी काही लोक माहिती सांगतात त्यांच्याकडून अशी माहिती आली की सर्व काही काम ओके झालेलं आहे, लाभार्थ्यांच्या याद्या तयार आहेत, वित्त विभागाने पाठवलेले आहेत, फक्त पैशांची अडचण असल्या कारणाने पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास किंवा शासन निर्णय येण्यास उशीर होत आहे. बघा, म्हणजे असे 3 ते 4 पद्धतीची माहिती निराधार बांधवांच्या समोर ठेवली जाते. निराधार बांधवांनी नेमकं काय केलं पाहिजे बघा. म्हणजे हा पैसा गेलाय कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. एवढं लेट ह्या अपडेटमुळं किंवा KYC किंवा ऑनबोर्डिंगमुळं नाही थांबवलं जात. हे खूप चुकीच्या पद्धतीची माहिती समोर येत आहे. हे कर्मचारी सुद्धा कोणाचं तरी ऐकत असतं, हा महत्त्वाचा विषय आहे. पण माझं एक मत आहे की मागच्या वेळेस लाडकी बहीण योजना तुम्ही पैसे पळवापळवी केली होती, आता हा पैसा कुठे वापरला गेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही लाभार्थी बोलतील का इलेक्शनसाठी हा पैसा वापरला. मी काय त्या गोष्टीचा होकार देत नाही, समजायला तुम्ही समजू शकता नेमकं काय विषय असेल. पण असं काही नसताना किंवा नसेल सुद्धा आपण सरकारला दोष देत नाही, ठीक आहे चला, पण मग सरकारने ज्या लोकांचं क्लिअर आहे त्या लोकांना पैसे देण्यास काहीच हरकत नाही आहे. तुम्ही 2 टप्पे करू शकता ना. का समजा ज्या लोकांचं KYC असेल, अपडेटचं काम असेल, ऑनबोर्डिंग असेल, जे काय असेल डॉक्युमेंट पेंडिंगचं,
त्या ज्या लोकांचं क्लिअर झालंय त्या संदर्भात तुम्ही शासन निर्णय काढा, पैसे वाटप करा. ज्या लोकांचं पेंडिंग आहे त्यांचं सेकंड टप्प्यामध्ये पैसे वाटप करा. आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा निधी वेगवेगळ्या पद्धतीने जाहीर करता. अनेक वसतिगृह असतील, आश्रमशाळा वगैरे असतील, त्यांचा पैसा तुम्ही वन टाइम देत नाही. जसं जसं कामं होतात तसं तुम्ही पैसे त्यांचा टप्प्याटप्प्यात देता. मग माझ्या निराधार बांधवांचा सुद्धा पैसा तुम्ही त्या टप्प्याटप्प्यामध्ये करायला काहीच हरकत नाही. शासन निर्णय, काही लोक म्हणतात शासन निर्णय येणार नाही, काही लोक म्हणतात शासन निर्णय आल्यानंतर पैसे देऊ. हे खूप चुकीच्या पद्धतीची माहिती तुमच्या समोर ठेवली जाते. मी ऑडिओ क्लिपला या ठिकाणी निगेटिव्ह बोलत नाही, पण ज्या पद्धतीने तिकडनं माहिती येते त्या माहितीच्या आधारे या ठिकाणी निराधार बांधवांना फसवलं जातं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तशीच पडलेली आहे, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं राज्य सरकारचं किंवा विभागाचं लक्ष नाही आहे. ते सर्व्हरचा नेहमी प्रॉब्लेम असतो, तिथे लोकांना माहिती त्यांची स्वतःची दिसत नाहीत. अशा अनेक अडचणी असताना कर्मचारी मात्र फक्त तुमचं जो फोन करतोय ना त्याचं समाधान झालं पाहिजे. बाकी निर्णय काय द्यायचं हे त्यांनाही माहीत नाही आहे, त्यांना उत्तरं देतात नाही. फक्त येतील पैसे, काळजी करू नका, येतील ना, येतील उद्या येतील, 2 दिवसात येतील, 4 दिवसात येतील. काही एक तर ऑडिओमध्ये असं होतं की या आठवड्यामध्ये पैसे येतील आणि नाही आले तर सोमवार मंगळवार पैसे येतील. पण असं म्हणत नाही की बाबा शासन निर्णय येणार, शासन निर्णयानंतर पैसे, त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार का काय, हा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. जर समजा शासन काही अधिकारी म्हणतात शासन निर्णयाची काय गरज आहे, डायरेक्ट आम्ही पैसे देऊ, काळजी करू नका. जसं जमेल तसं पैसे द्या, पण द्या बाबांनो एकदा, कारण हे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत. ते तुमच्या हक्काचे पैसे नाहीत, ते माझ्या बांधवांचे आहेत, तर ते दिले गेले पाहिजे. चुकीच्या पद्धतीचे असे फक्त त्यांना समाधान वाटावं असं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले पाहिजे. कारण हे पैसे निराधार बांधवांसाठी किती महत्त्वाचं आहे हे फक्त निराधार बांधवांनाच माहीत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा 1 महिन्याचा पगार फक्त राज्य सरकारने थांबवून दाखवावं आणि जेव्हा त्याचा पगार थांबेल त्यावेळेस त्याला कसं वाटेल याचा विचार करून कर्मचाऱ्यांचं जसं तुम्ही पगार वेळेवर करताय, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय तुम्ही काढत नाही. मग दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार आमच्या योजनेचे लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी शासन निर्णयाचा अट्टास का, त्यांच्यासाठी हा उशीर का, हा महत्त्वाचा प्रश्न समोर ठेवून या ठिकाणी थांबतोय. महत्त्वाची व्हिडिओ ती सर्वांना शेअर करा. महाराष्ट्रामध्ये दिव्यांग संजय गांधी निराधार बांधवांच्या बाबतीमध्ये कर्मचारी राज्य सरकार कशा पद्धतीची वागणूक देत आहे, कशा पद्धतीचं उत्तर देतात आणि कशा संभ्रम निर्माण करतात याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.